नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. यानंतर प्राध्यापक यशवंत गोसावी सर. स्वाभिमानावर शिंतोडे उडवण्याचा एकाला छंद होता. स्वाभिमानावर शिंतोडे उडवण्याचा एकाला छंद होता. सूर्यावर थुंकणारा जन्माला आलेला तो मंद होता. द्वेषाचं राजकारण सगळीकडे पसरवलं जात होतं, पण राजाराम बापूंचा वारसा सांगणारा मात्र सह्याद्री सारखा शांत होता. सह्याद्री सारखा शांत होता. या विचारपीठाला ज्यांचा आशीर्वाद आहे ते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब. पवार साहेबांचं नाव घेतल्यानंतर विचारपीठावरच्या सर्वांचाच नामोल्लेख झाला असं मी या ठिकाणी समजतो. खर तर मुख्यत्वे महाराष्ट्रभरामधून आम्ही सगळे या ठिकाणी आलोय. मी उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यामधून इथं आलोय आणि सांगली जिल्ह्यातली बहुसंख्य रयत या ठिकाणी आहे. मी सांगली जिल्ह्यातल्या माझ्या बांधवांना सवाल करायला आलोय. मी शहाद्यामध्ये परवा होतो. लोकनेते राजाराम बापू पाटील पदयात्रा घेऊन या इस्लामपूर सांगलीच्या मातीमधून शहादा म्हणजे नंदुरबार जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत गेले होते आणि त्या ठिकाणी पीके अण्णा पाटील आणि बापूंच्या विचारांनी प्रेरित होऊन सातपुडा कारखाना काढला. सातपुडा कारखाना काढल्यावर बापूंनी सांगितलं कारखाना काढून थांबू नका, शिक्षण संस्था उभी करा, शेतकऱ्याच्या पोरांनी शिकलं पाहिजे. बापूंच्या नावाने संस्था उभी राहिली आणि परवा ज्यावेळी ही घटना इथं सांगलीमध्ये घडली त्यावेळी शहाद्यामध्ये प्रतिक्रिया होती की बापूंच्या विचारानं शेवटचं टोक असणारा महाराष्ट्रातला शहादा जिल्हा जर काम करत असेल तर माझा सांगली जिल्ह्यातल्या भावंडांना प्रश्न आहे की तुमचा वारसा कोणता आहे? तुमचा वारसा काय आहे? हा तो क्रांतीचा सांगली जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील जन्माला आले. हा तोच जिल्हा आहे जीडी बापू लाड, नागनाथ अण्णा नायकवडी, यशवंतराव चव्हाण असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, यशवंतराव मोहिते असतील, राजाराम बापू पाटील असतील, वसंतदादा पाटील असतील, अशी आभाळाच्या उंचीची माणसं ही तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये जन्माला आली. मग पडळकर नावाचं गांजाचं झाड या तुळशी वृंदावनामध्ये उगवलं कसं? माझा तुम्हाला सवाल आहे. मगाशी आदरणीय शिवाजीराव वाटेगावकर सर बोलत होते. मी ते बोलत असताना विचार करत होतो की नशीब शिवाजीराव वाटेगावकर दादा या ठिकाणी बोलतायत. जर बापू बिरू वाटेगावकर जिवंत राहिले असते तर भर चौकात हा मंगळसूत्र चोर फाडून टाकला असता. तुम्हाला एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो. आवडसाहेब, एका राजाने एक माकड पाळलं होतं आणि राज्याच्या रक्षणाची राज्यामध्ये काही अडचण आली तर ती सगळी जबाबदारी या राजाने त्या माकडावर सोपवली होती. मग माकडाला जबाबदारी मिळाली म्हटल्यावर माकड हातामध्ये तलवार घेऊनच फिरायला लागलं. जो दिसला त्याला धमकव, जो दिसला त्याला धमकव. एके दिवशी दुपारी राजा झोपला होता. राजा या माकड दरबारामध्ये आलं. त्याला बघितलं राजा झोपलेला आहे आणि झोपलेला राजा बघितला आणि अचानक एक माशी त्या ठिकाणी फिरायला लागली आणि माशी फिरता फिरता या राजाच्या नाकावर जाऊन बसली. ते माकड समोर आलं आणि त्यानं माशीला शिव्या द्यायला सुरुवात केली. माशी काही उठे ना. त्या माकडानं तलवार उगारली आणि राजाचं नाकच माशी सकट छाटून टाकलं. आता राजा कोण आणि हा माकड कोण हे तुम्हाला माहिती आहे. या सांगली जिल्ह्यातल्या एका टोपीच्या नावाच्या माकडानं फडणवीस नावाच्या राजाचं नाक छाटून टाकलं तरी राजा सुधरायला तयार नाही. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, यांना सुधरवायचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. यांचं कर्तृत्व काय आहे? आदरणीय जयंत पाटील साहेबांनी या मातीमध्ये सहकार रुजवला, शिक्षण रुजवलं, संस्कृती रुजवली. एक नाही, दोन नाही, तब्बल 8 वेळा निवडून येऊन संस्कार काय असतात हे दाखवून द्यायचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलं. तुमचं कर्तृत्व काय आहे? धन्यवाद. एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरवला, एसटी बँक बुडवली आणि हे सगळं. एक शेवटचा मुद्दा सांगतो. येताना एकानं विचारलं की तुम्ही जयंत पाटील साहेबांकरता नाशिक मधून जातायत, जयंत पाटील साहेब याचा हिशोब करतील का? मी त्याला सांगितलं ज्यावेळी सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नव्हता त्यावेळी जयंत पाटील साहेबांनी कृत्रिम पाऊस पाडून ढगांचा हिशोब पूर्ण केला होता. अरे हातात चोर आहे. फक्त विनंती आमची एकच असणार आहे की साहेब आतापर्यंत आपण टप्प्यात कार्यक्रम केला, याचा टप्पा सुद्धा पडू न देता कार्यक्रम करावा लागेल एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऍडव्होकेट अविनाशजी